जय किसन जॅक्सन, योगेश घरात एक म्हणजेच आय थिंक एक पर्व तर योगेश घरातने टेनिस विश्वामध्ये गाजवलं. नारंगी टीमचे कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी ते स्वीकारायचे. बऱ्याचशा युवा खेळाडूंना ते गायडन्स करत असतात. रमेश मांगेला म्हटलं तर एक मोठं नाव, जसं मी उल्लेख केला की जर बडोदरा टीमद्वारे खेळत असते तर रणजीमध्ये ते आपल्याला दिसलं असतं आणि पुढे कदाचित IPL मध्ये सुद्धा दिसलं असतं. जागा बनवून खेळायचं होतं. स्लोवर बंद एशान ठेकन, पहिल्याच चेंडूवर मिळाली सफलता, विकेटचं पतन गॉन. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आणि पहिल्याच बॉलवर जॅक्सन म्हणजेच जय किसन याला ही सफलता मिळाली. पहिली विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला. दबाव दडपण वाढायचं असेल तर विकेट मिळवावेच लागतील, कारण या 40+ मास्टर संघटनेमध्ये आगरी कोळी समाज सामाजिक संस्था यामध्ये आपण नारंगी संघाला वरचढ बघतो. बरीचशी चर्चा होत असतं. 40+ क्रिकेटच्या मॅचेस स्पर्धा सुरू झाल्यानंतर या टीमची आता नवीन बॅटर खेळण्याकरता गेलं प्रशांत. गोल्डन डकची शिकार मिळवली होती गोलंदाज जय किसनने. प्रशांत यार फुल पिच बॉल होता, सरळ बॅटने चेंडूला खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एका धावेने खातं उघडलं, अकाउंट ओपन केलंय. 2 बॉलची समाप्ती. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आहे ती 1. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता नयनला. 12 मध्ये 30 धावा बनवल्या होत्या. चांगली हेअरस्टाईल, जणू काही पोलीस दलातील एखादा पोलीस कर्मचारी मैदानाच्या आतमध्ये उतरला. ओव्हर पिच बॉल, चेंडूला उडवलं ऑन साइडला, थोडक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमार शेपार, मिळतील धावा 6. षटकार. स्कोर मोज ऑन 7. धावसंख्या धावफलकर आहे ती 7 धावा. आमचे मित्र जयप्रकाश गरज सध्या दिसत नाही, कारण रिटायरमेंट त्यांनी स्वीकारलं आणि पंचांच्या भूमिकेमध्ये असतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. मग दादर येथे सुद्धा दादर जिमखाना, माटुंगा येथील मोठ्या स्पर्धांमध्ये ते दिसत आहेत. पण ओव्हर पिच बॉल, ओव्हर द लॉंग ऑफ फिल्डर्स हेड, दॅट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके. नयन म्हणजेच पूर्णतः तो रमलाय या विकेटवर, या मैदानावर, आणि अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या टीम करता करतोय. धावसंख्या झाली 13. चेंडू टाकून झाले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात 13. जॅक्सनवर ही ॲक्शन घेतलं गेलं. जॅक्सनच्या अगेन्स्ट हा पावित्रा बॅटरचा गोलंदाज म्हटलं तर फिरकीपट्टू आहे आणि त्याच्यामुळेच फिरकीपट्टू असल्या कारणाने त्याचा फायदा उचलला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंच ललित भोईर सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 14. प्रत्येक चेंडू मागे धाबा येत आहेत, हे विशेष आहे आणि हे चांगलं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये होत आहे मुर्दा टीम करता. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की नाही, पंच ललित भोईर सांगतायत की खूपच बाहेरचा चेंडू आहे, त्यामुळेच वाईड घोषित केला जाईल. ही अतिरिक्त धाव. धावसंख्या 15. चेंडू टाकून झालेत 4 मध्ये 15 धाबा आलेत. पहिल्यापासूनच वार या सामन्यामध्ये मुर्दा टीमचा वापसही करावी लागेल नारंगी टीमला. हो, बघितलं, वाईड यॉर्कर टाकायचा होता, फुल पुश बनला. 1 धाव मिळाली. सुपर कोर्ट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. थ्रो करण्याआधी दुसरी धाव घेतली जाईल काय? ओहो, यस, फिंगर इज गॉन अप. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट मिळाली. विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठी सफलता. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 16 पवन.
थँक्यू. टेनिस क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करणारा आणि आतापर्यंत युवा खेळाडूला लाजवणारा खेळाडू म्हणजेच लाला माची. लाला माची मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नयन याची खूप मोठी विकेट होती. लाला माची मनगटाच्या मदतीनं या फुलपिच बॉलला ऑन साईडला वळवतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो करण्याआधी 2 धाव पळून पूर्ण होत्या. तिसरी धाव घेण्याकरता तो तयार आहे. काय चांगली रनिंग आहे या बॅटरची. जणू काही चिता या खेळपट्टीवर धावतोय. 3 धाव मिळालेत. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकार 19. 2 गडी बाद 19 धावा. 19-42. थँक्यू. पहिले षटक संपल्यानंतर 19 धावा. आता एनसीसी नारंगी 40+ संघाकडून गोलंदाज आले गंभीर. गंभीर मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट खेळायला तो सुद्धा लागलाय. परंतु अनेक स्पर्धा त्याने सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गोलंदाजीच्या बळावर गाजवल्यात. हो, आम्ही म्हटलं त्या स्पर्धा गाजवल्यात आणि तीच हालचाल इथे सुद्धा तो करतोय. ओ उलट्या दिशेने हा झेल टिपलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये. गंभीर याला मिळते ही सफलता. लाला जसा आला तसा गेला. पहिल्या षटकामध्ये सुद्धा तेच घडलं होतं. पहिल्या षटकामध्ये एक सफलता पहिल्याच बॉलवर मिळून दिली होती जय किसन जॅक्सनने. आणि तसंच आता दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यावर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली ती गोलंदाज गंभीरने. लाला माची या खेळाडूला बाद केलं. लाला माचीने आपल्या टीम करता फक्त 3 धाव बनवल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल. काय घडलंय काय बिघडलंय वाईड लाईनच्या बाहेर आहे की नाही पाहिलंय आणि त्याच्यानंतर हा निर्णय पंच ललित भोईर सरांचा. एक वाईट बॉल. धावसंख्या धाव फलकार 20-20. सुरुवात चांगली झाली होती. त्याच्यानंतर गंभीरने विकेट मिळाल्यावर थोडासा दबाव वाढवलाय बॅटिंग करणाऱ्या मुर्दा 40+ टीमवर. स्लोवर वन सरळ बॅटचा वापर केलाय. सेफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये योगेश गरत फिल्डिंग करतायत. थ्रो करण्याआधी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. वाटत नाही की 40+ क्रिकेट चाललंय, कारण किती धावतात. रनअप खूप चांगला दिसतो या क्रिकेटपट्टूंचा. म्हणजेच हल्ली हे क्रिकेटपट्टू युवा खेळाडूला लाजू शकतात. कारण मागेच 2025 मध्ये एक रेकॉर्ड झाला. 2025 मध्ये तो रेकॉर्ड झाला. 5 मार्च 2025 साली एक खेळाडू 62 वर्ष आणि 145 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला. ओहो, आता ऑन साईडला पिकअप स्ट्रोक पाठवून दिले फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. षटकार. थँक्यू. कुणी कल्पना केली नसेल. धावसंख्या 28. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 धावा. 5 मार्च 2025 साली फॉकलँड आयलंड संघाकडून एका खेळाडूने जो डेब्यू केला तो वयाच्या 62 वर्ष आणि 145 दिवसाचा असताना, आणि तो डेब्यू कोस्टारिका संघाविरुद्ध केला. अमेरिका T20 इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी अचानकपणे पहिल्यांदाच T20 मॅच मध्ये डेब्यू करताना दिसला. हो, इथे काय घडलंय. MSD ची आठवण केली थोड्याफार प्रमाणामध्ये या खेळाडूने. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धापा लागल्या जात आहेत. 30. स्कोर मूव्स ऑन 30. 4 बॉलच्या समाप्तीनंतर
पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. गंभीर, गंभीरच्या अगेन्स्ट बॅटरने सांगितलं की मी आहे खंबीर, मग येऊ दे ना गंभीर. सिक्सर. थँक्यू. स्कोर मोज ऑन 36. पुढचा बॉल डाऊन द लेग, डावेस्ट सोडून जाणारा बॉल आहे. बॅटरने प्रहार करण्याचा इरादा केला होता. व्हाईट बॉल. धावसंख्या 37. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 37. 2 षटकांमध्येच मालामाल होताना दिसत आहेत मोठा 40+ टीम. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओ, आत वळणारा चेंडू आहे. छान टेकन. ऑफ कटर चेंडू बघायला मिळाला. बॅटचा हलकासा होतो स्पर्श आणि या विकेटने वाढतो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. कुणालला परत जावं लागतं. कुणालने एका षटकाराच्या मदतीने आपल्या टीम करता धावा बनवल्यात, त्या म्हणजेच 16 धावांचं योगदान दिलं. 2 षटकांचा खच संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत त्या 37 धावा. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. मुर्जा टीम कडून लोअर मिडल ऑर्डर मध्ये आता क्रमांक 6 वर कोण येतोय ते बघूया. कुमार, नवीन बॅटर कुमार. गोलंदाज मार्गावर गोलंदाज योगेश घरत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 37 धाबा, म्हणजेच चांगली आघाडी घेतली आहे फलंदाजीमध्ये. ओ, स्कोर ऑफ द विकेट. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 2 धाव मिळतील असं वाटतं. थ्रो ॲक्युरेट होता. 40+ खेळाडूचा. 2 धावांची धावसंख्या 39. आणि हल्ली वयाच्या 25व्या वर्षामध्ये तरुण खेळाडूंना क्रॅम्प्स येण्याचे प्रकार जास्त. क्रॅम्प्स, हार्ट अटॅक हे प्रकार आपण बघितलेत. आणि इथे तर 62 वर्ष आणि 145 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करणं काय खाऊ नये. आणि हा एक इतिहास, हा एक रेकॉर्ड, विश्व रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगला फिटनेस 40+ क्रिकेटपटूंचा बघायला मिळतोय. धावसंख्या 39. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. हाफ ट्रेकर, जास्त बाहेर निघणारा बॉल होता वाईड लाईनच्या आणि पंच ललित भोईर सरांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 40. 40. स्कोर मोज ऑन 40. धावसंख्या 40. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4/40 अशी स्थिती. पुढचा बॉल योगेश घरत. योगेश घरत. कधी कधी भीती प्रत्येकाला असते, मग तो फलंदाज असो की गोलंदाज असो. कितीही रेकॉर्ड जरी टेनिस विश्वामध्ये आपण केलं तरी येणाऱ्या प्रत्येक बॅटर असो, बॉलर असो, फिल्डर असो, भीती असो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन काय होतं, बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगले बॉलिंग, चांगलं व्हेरिएशन योगेश घरतचं. आणि ह्या चेंडूवर एक धाव मिळाली आलेला बॅटर कुमारला, प्रशांतला. प्रशांत खेळतो 4 वर. संघाची धावसंख्या 41. 41. आता स्ट्राईक इनकडे कुमार नावाचा बॅटर आलाय. पावित्र्य तर त्याने घेतला. सरळ बॅटने फिश बॉलला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. इथे क्षेत्ररक्षक अंगाची माती करतायत आणि त्याने म्हटलंय की हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 43. 43. स्लो बर्बान. विकेट जाण्याची शक्यता.
फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल का? ओ, दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. 5वा धक्का लागलाय मुर्दा 40 प्लस मास्टर टीमला. 5 गडी बाद, धाव संख्या 43, 43 फॉर 5. थँक्यू. 5 गडी बाद, धाव संख्या धाव पळकर 43. योगेश विरुद्ध योगेश. नवीन बॅटर योगेश. सरळ बॅटने विषप मध्ये खेळताना दुसरा बॅटर. बॅटचा हलकासा स्पर्श झाला. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव मिळाली. योगेश घरत अजूनही चांगला फिटनेस राखत आहेत. एक काळ गाजवला या खेळाडूने. आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी त्यांची आम्ही नेहमीच बघायचो. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 44. कुठेतरी धावफलक आता दाबला गेला या षटकामध्ये. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. हाफ ट्रॅकर कबर क्षेत्रामध्ये ढकलून दिला गेला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा केला होता इरादा, थांबवला. म्हणजेच हे षटक जरी विकेट नसला, जरी एक विकेट आला तरी कमी धावा देऊन गेलं हे षटक. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मुर्दा मास्टर 40 प्लस संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या 45, 45. 5 गडी बाद 45 बनलेत. शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. 4थं षटक टाकण्याकरता रमेश मांगेला. हाच तो हिरा. लगातार 2 षटकं लेदर क्रिकेटमध्ये ठोकल्यानंतर काहींच्या नजरा या खेळाडूवर पडल्या होत्या आणि एक ऑफर होती बडोदा टीमद्वारे रणजी मॅच खेळण्याची. तो रमेश मांगेला गोलंदाजी मार्गावर 40 प्लस क्रिकेट खेळत आहेत. आणि बघा, विकेट सुद्धा मिळवून दिली रमेश मांगेलाने. स्वतः गोलंदाजी मार्गावर होते. धावपच्या स्वरूपात विकेट प्राप्त केली आणि धाबा लागले जातात त्या 46, 46 फॉर 6. 46 वर 6वा गडी बाद. थँक्यू. विशेषतः कौतुक आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे याकरता असेल. फक्त ही संस्था क्रिकेट करताच मर्यादित नाही, चांगले उपक्रम सुद्धा ती आखत असतात. आणि दुसरं म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होत असतात. मदतीचा हातभार लावले जात आहेत. एखादा जर आपला तारे सितारा पुढे जात असेल, उगवता तारा, आणि त्याला पुढे कसं काय लिफ्ट केलं जाईल तो प्रयत्न होतोय. चेंडू पायावर आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन, लेग बिफोर द विकेट. बरोबर मधल्या एसटीवर जाणारा हा चेंडू होता. अपील जोरदार केली रमेश मांगेलाने आणि पंचाने लगेचच आपले हात आकाशाकडे उंचावलाय. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता लागलाय 7वा धक्का. 7 गडी बाद, धाबा आहेत धाव पळकावर 46, 46 फॉर 7. थँक्यू. NCC 40 प्लस मास्टरचा सर्वात वजनदार खेळाडू आहे रमेश मांगेला आणि मुर्दा 40 प्लस मास्टरचा सर्वात वजनदार खेळाडू आहे राजेश.
जागा बनवली, जागा बनवून फक्त हलक्या हाताने टॅप केलं शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्यासाठी पुढे तो येत नाही. एकाच धाब्यावर समाधान मानतायत आणि एका धाब्यानिशी धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 47 7 गडी बाद 47 धावा. समाधान मानतायत. समाधान हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वपूर्ण शब्द आहे. गरजेपेक्षा जे जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतोय त्याला दुर्दैव म्हणतायत आणि थोडं कमी असून जे आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणजेच प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. संघर्ष आहेच, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. त्या संघर्षामधून यशाकडे कसं जाता येईल हे तुम्ही आम्ही बघितलं पाहिजे. 35चा खेळाडू 8व्या उतरत आहेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला येतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. योगेश घरत थ्रो चांगला करतोय. तोपर्यंत 2 धाव मिळाल्या. तिसरी धाव घेता घेता विकेट जाण्याची शक्यता. आता 35 वयोगटातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. म्हणजेच आता विकेटची जर आपण स्थिती बघितली तर 8 गडी बाद झालेत. 8 गडी बाद, धाव फलकावर 49 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. थँक्यू. 49-8 मुर्दा गावातून आपण हर्ष भोईरला बघितला. ESPL खेळताना तो दिसला आणि खऱ्या अर्थाने लीग मॅचेसला जशी तुम्ही सुरुवात करताना तो फायदा होत असतो. आणि येणाऱ्या 28-29 या तारखेला मुर्दा गावात यायला विसरू नका. तर मुर्दा प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेचं आयोजन मुर्दा गावामध्ये आहे. अर्थातच त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आम्हाला त्यांच्याद्वारे मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतोय. वळतो पुन्हा एकदा मॅचकडे. चेंडू टाकून चालत 4. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर गुरु. टेनिस क्रिकेटमध्ये गुरुचा सुद्धा प्रभाव दिसला. कोळ्या गटामधून तो खेळायचा. 49 धाबा आहेत. 8 गडी बाद 49. मुर्दा 40+ मास्टर टीमची धाव संख्या. स्ट्रायकिंग कडे गुरु. गुरु याचा हा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलाय. ऑन दी अप पाठवून दिलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. अप. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 53. म्हणजेच या षटकामध्ये विकेट सुद्धा गेलेत, धावा सुद्धा आलेत. रमेश मांगेला व्हेरी गुड प्लेअर. फुलटॉस बॉल चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढलाय गल्ला. 6. थँक्यू डीजे युवराज. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 8 गडी बाद 59 धाबा. मॅच हाफ समरी आपण बघूया. मॅच हाफ समरी आपण जर बघितलं तर रत्नाकर आणि नयनने डावाची सुरुवात केली. 3 बॉलमध्ये 13 धाबा करत नयन बाद झाला. त्याच्यानंतर कुणाल याच्या 5 बॉल मध्ये 16 धावा फार महत्वाच्या होत्या. शेवटी गुरुने 2 चेंडू मिळाले जसे त्याला, कारण 35 वयोगटातील खेळाडू होता. जशी संधी मिळाली 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या टीम करता दिलं आणि एकूण 59 धाबा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष आहे. जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष असेल. सर्वात वरिष्ठ खेळाडू वाटतात
गंगाराम, गंगा या नावाने जास्त चर्चा. 60 धावांचा पाठला कसा काय केला जातोय, काही रणनीती असेल दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे. थैंक यू. अगर कोई समाज सामाजिक संस्था व जीवचंद्र ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ जीवचंद्र आयोजित जीवचंद्र मास्टर चषक 2026 चा रणसंग्राम स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर तुम्हाला बघायला मिळतोय. आणि बऱ्याच ठिकाणी काही ना काही सुरूच असतं. काही जत्रोत्सव सुद्धा जवळ आले आणि आता मुर्दा गावामध्ये येणाऱ्या सोमवारपासून पारायण आपल्याला बघायला मिळेल. पारायण म्हटलं तर राम मंदिर मुर्दा गावामध्ये बरोबर अगदी जाता जाता रस्त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला बघायला मिळतील. आणि 2 ते 3 दिवस भंडारा सुद्धा आपल्याला, एक हप्ता तो भंडारा असेल त्याच्यामध्ये जरूर आपण सर्वांनी सहभागी घ्या, सहभाग दर्शवा. सोमवारपासून पारायणाला सुरुवात होणार आहे मुर्दा गावामध्ये आणि एक हप्ता जवळजवळ हे पारायण चालणार आहे आणि तिथे भंडाऱ्याची सुद्धा व्यवस्था आहे. चला आपण दुसऱ्या इनिंग कडे वळूया. 60 धावांचं लक्ष, 15च्या सरासरीने 60 धावा पूर्ण होतील का. स्ट्रायकिंग कडे बॅटर जर आपण बघितलं तर जय किसन आणि गंगाधर स्ट्रायकिंग कडे आहे. जय किसन स्ट्रायकिंग कडे, नॉन स्ट्रायकिंग कडे गंग्या आणि नयनचा पहिलाच बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप शोधला जातो. चेंडू गली क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. पहिल्याच बॉलवर प्रहार, चौकार. थँक्यू. चौकाराची सुरुवात तर केला, परंतु या धाबा रोखण्याकरता सुद्धा रणनीती आखली जाईल काय. हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ स्ट्रोक. जय किसनला बरोबर जॅक्सन बोललं जातं आणि ह्या चेंडूला त्याने पाठवून दिला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. सीमारेषे पार, मिळतील धावा 4. जीवचंद्र मास्टर चषक, चौकार. थँक्यू. उद्याच्या दिवसातील काही लढती आहेत त्यांचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. गोरदेव 40+ मास्टर विरुद्ध पेनकरपाडा 40+ मास्टर पहिला मॅच असेल. मालजीपाडा 40+ मास्टर विरुद्ध ओवा 40+ मास्टर हा दुसरा मॅच असेल. एक्सर ए 40+ मास्टर विरुद्ध जीवचंद्र मास्टर हा तिसरा मॅच. इम्पॅक्ट इन लाईन, बरोबर या ठिकाणी सरळ चेंडू सोडला होता, जो स्लोवर वन होता, खाली राहणारा होता, मधल्या एसटी वरचा होता. अपील जसं केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे आणि परत जावं लागतं. जय किसनला जाता जाता 3 बॉल मध्ये त्यांनी बनवलेत 8 धावा. 3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 8.
एक लढतीचा उल्लेख करायचा राहून गेला की उद्याच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जी शेवटची लढत असेल तर ती घोडबंदर 40+ मास्टर विरुद्ध बाळकुम 40+ मास्टर असे ती लढत असेल. या लढती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. सुरू असलेला मॅच प्रेक्षक जे यूट्यूब वाहिनीवर जोडले गेले त्यांच्या माहिती करता JTC लाईव्ह द्वारे हे थेट प्रेक्षेपण होतं आणि मॅच सुरू आहे. आजच्या या डे 1 मधील शेवटचा NCC नारंगी 40+ मास्टर विरुद्ध मुर्दा 40+ मास्टर असा 60 धावांचं लक्ष आहे नारंगी 40+ मास्टर टीमला आणि त्यांची सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये स्थिती आहे 1 गडी बाद 8. पॉवर प्लेचा षटक त्याच्यानंतर आता हे षटक स्विंग अँड मिस राईट सरप्राईज. हो डिसिप्लिन अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणाचा दागिना जो आहे तो काय अजूनही उतरवला नाही खेळाडू योगेश घरातने आणि डिसिप्लिन पाहायला मिळालं. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघण्याआधी त्याने बॅटिंग क्रीज सोडली. त्याच्याकरता जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हे षटक बघा ना कसं दिसतं. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले नंतरच्या 2 चेंडूवर विकेट आले. पुढच्या 2 चेंडूवर षटकार येणार नाही ना. भीती आहे थोडीशी भीती आहे कारण तो तसं किस्से अनेक झालेले आहेत. चौकार विकेट षटकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केलंय विलास. जबाबदारी आहे ती गंगाधरची. टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव गंगाधर याच्याकडे सुद्धा आहे. मोठे पटके खेळण्याचे धमक चमक तो सुद्धा राखतोय आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं. चांगली प्रदर्शन यावेळेला नयनचं. प्रभाकर जुने शांत क्रिकेटपटू प्रभाकर पाटील दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. जीवचंद्र 40+ मास्टर टीमचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उडवला चेंडूला ऑन साईडला. शतरक्षक मिड विकेट मधून पुढे येतोय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात आणि थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झालेत 10. अजूनही 50 धावा पाहिजेत. उर्वरित 19 बॉल मध्ये 19 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये योगेश घरत हॅट्रिक विकेट मेडन ओव्हर त्याने हाताळली. एक मात्र तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला नारंगी 40+ टीम कडून. विलासने ह्या चेंडूला उचललंय. ताकद तर झोकली होती. मिड विकेट मध्ये शतरक्षक फंबल झालेत. कुणाल थ्रो करण्याआधी 2 धावा मिळतात बॅटरला. म्हणजेच बघा इथे सुद्धा तसाच किस्सा झालाय. पहिल्या 2 चेंडूंवर चौकार आले. दुसऱ्या 2 चेंडूंवर विकेट आले आणि नंतरच्या 2 चेंडूंवर 2-2 धावा आल्यात. म्हणजेच कुठेतरी काहीतरी जुळतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 12. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 48 धावांची गरज आहे. 18 बॉल 48 ची आवश्यकता. बरेचशा शुभेच्छा सुद्धा प्रत्येक टीमला आलेत. 40+ क्रिकेट म्हणजेच आजच्या घडीला खूपच चांगलं सुधारणा ते क्रिकेटमध्ये बघायला मिळाल्यात. ओहो आत म्हणणारा चेंडू होता. ला 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 माची तिथे थोडासा जल्लोष करतोय आणि गुरु याचा हा पहिलाच बॉल डॉट बॉल. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. जोपर्यंत बॅटर त्या ठिकाणी आहेत तर काही सांगू शकत नाही की धावा होऊ शकतील. ओहो क्रॉस बॅटने लाभ केलं. पाठवून दिलंय. शतरक्षक त्या ठिकाणी चांगले एफर्ट करतात. कुणालने चेंडूला अडवलं. ओहो काही चांगली चमक धमक त्याच्यामध्ये दिसतोय आणि चेंडूला अडवताना
फक्त 4 धाबा नाही तर चांगला एफर्ट त्यांनी सुद्धा दिला. हे बघू शकता तुम्ही, जिथे 6 होऊ शकले असतात तिथे फक्त 2च धाबा खर्च केल्यात. एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल इतकं चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. पुढचा बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय, ताकदीचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर, स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सिक्सर. धावसंख्या धावपळकर 20 झाली आहे, म्हणजेच हे शक्य आहे. अजून जे 40 धावा पाहिजेत ना ते होऊ शकतात. उरलेत आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता नारंगी पोटी प्लस मास्टर टीमला. इथे जर विकेट गेली तर दबाव वाढला जाऊ शकतो आणि प्रयत्न करतील आता विकेट करता. गुरुकडे चांगला अनुभव आहे, गुरु चांगला अनुभवाचा वापर इथे करू शकतोय. दुसऱ्या बाजूला मी म्हटल्याप्रमाणेच गंगाधर, गंगा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सुद्धा चांगला खेळ करेल. ऑफ ड्राईव्ह, फुलपिच बॉल होता, चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याकरता तो तयारी दर्शवतोय. 2 धावा पळून होतात पूर्ण. हे क्रिकेट बघितल्यानंतर असं वाटतं की एक गाव एक संघाचे जे सामने असतात ना तर रन काढण्याकरता धावण्याकरता या खेळाडूंना तिथे पाठवायला पाहिजे. काय चांगले रनिंग होतं, ते कौतुक असेल प्रत्येक खेळाडूचं. पुन्हा एकदा फुल पिच बॉल ऑन साईडला. आता टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि दुसरी धाव पूर्ण, दुसरी धाव होते पूर्ण. 2 धावा पळून पूर्ण होत आहे. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 24. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर या 24 धाबा. आता चेंडू शिल्लक आहे ते 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 36 धाबांची गरज आहे. बॅटिंग करताना तुम्ही नारंगी पोटी प्लस मास्टर टीमला बघतायत. पाणी फार महत्वाचं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाते आणि बॅटर सुद्धा बघा टाचांवर थोडेसे असे उभे राहत आहेत आणि हीच खरी पद्धत आहे ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळतायत. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय आणि ह्या वेळेला या वयात सुद्धा पाण्याची व्यवस्था खेळाडूंना केलं जातं. 40+ क्रिकेटपटूंपेक्षा युवा क्रिकेटपटूंना जास्त तहान लागतं, कारण त्यांच्या सॉफ्ट ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स बदल असतात. चला आपण आता वळूया मॅच कडे. चर्चा करता भरपूर काही विषय आहेत. पुढचा बॉल, स्लोवर वन, आत वळणारा चेंडू होता, फ्लाइट जास्त दिली होती. धावबादची संधी, विल्लास या बॅटरला धावबादच्या स्वरूपात केलं जातं बाद. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल 60 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना नारंगी पोटी प्लस मास्टर टीमची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 24. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता. 12-36. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता संतोष पाटील आमचे मित्र आहेत. संतोष आणि ते मैदानाच्या आतमध्ये सध्या उतरलेत. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धाबांची गरज आहे. कंपॅरिझन आपण बघूया. मुर्दा मास्टर 40+ मास्टर ज्यावेळेस 2 षटकं खेळली ना तेव्हा त्यांचे 4 गडी बाद 37 धाबा होत्या. एनसीसी नारंगी 40+ मास्टर प्रत्युत्तर देते, त्यांच्या 3 गडी बाद 24 धाबा आहेत आणि कुठेतरी 13 धाब्यांशी कमी आहेत एनसीसी 40+ मास्टर टीमचे खेळाडू. 12 बॉल 36 ची आवश्यकता. डील चौकार षटकारणीशी होईल का? कुंदन गोलंदाजी मार्गावर.
स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला स्क्वेअर कटचा फटका, चांगला पवित्रा बॅटिंग क्रीज मध्ये बनवला, कबर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं, एक धाव आली, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 1 पुढे जाताना धाबा लागल्या जातात. 25-25. हरिदास हे सुद्धा बिंदास क्रिकेट खेळत असत. आता 40+ मध्ये खेळण्याकरता ते तयार आहेत. स्लोवर वन, चांगला ब्रेक केला, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज कडून. कुंदनच्या पडणाऱ्या प्रत्येक चेंडूला आता बॅटर वंदन करतोय. धावसंख्या थांबली आहे. 10 बॉल 35 ची गरज, होऊ शकतात ते 35 धावा आणि त्याकरता होतात प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू खाली रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. जोचंद्र मास्टर चषक हा आलाय चौकार. थँक्यू. उमळमान येथील पार पडलेल्या त्या 40+ मास्टर स्पर्धेमध्ये हरिदास काय चांगले बिंदास फिल्डिंग करून गेले. आठवण करून दिली होती त्यांनी जॉन्टी रोडची, कारण आपल्या पालघर जिल्ह्याला जॉन्टी रोडचे पदस्पर्शाने पावन झाले तो सुद्धा क्रिकेटमध्ये फक्त. हो, ऑन साइडला खेळून काढलं चेंडूला, एकच धाव मिळेल. दुसरी धाबे करता बॅटर धावतील तर तो धोका होऊ शकतोय आणि डायरेक्ट हिट, काम फिट, परत जावं लागतं बॅटरला. आणि ह्याच बरोबर गंगाधर हा खेळाडू होतो बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा धावपळकावर आहेत 30 for 4. थँक्यू. 4 गडी बाद 30, 8 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. रमेश मांगेला स्ट्राईक इनकडे असला तर ते शक्य आहे, म्हणू शकतात 30 धाबा, कारण 30 दहशत 30 ताकद त्याला इथे झोकावी लागेल. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. जसं मी म्हटलं की सुरुवातीला बडोदरा गुजरात येथे खेळत असताना लगातार 2 शतकं. चांगली फ्लाइट झाली. फ्लाइटच्या अगेन्स्ट थोडंसं बीट केलं, लालच दिलं होतं बॅटरला या गोलंदाजाने. आणि आता 7 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. कुंदनने वापसी करून दिले मुर्दा 40+ मास्टर टीमला. हाफ ट्रॅकर पाठवून दिला ऑन साइडला, मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय जोचंद्र मास्टर चषक 2024 मध्ये. स्वर्गीय नागेश काका मैदानावर सुरू असलेली लढत आहे. आजच्या या पहिल्या दिवसामधील शेवटची लढत. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये पाहिजे 24 धाबा. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे संतोष. तिन्ही षटकं आपण बघितलं तर मला वाटतं तिन्ही गोलंदाजांनी ठरवलं होतं की 12 पेक्षा जास्त धावा द्यायच्या नाही. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 12. त्यांना ठाऊक आहे की आता आपल्याच दिशेने आहे विजयाचा वारा. ओहो, परंतु बॅटरने या चेंडूला पिक केले. पिकअप स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू.
रंगरंगोटी मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्डचे होतं. 4 गडी बाद 42 धाबा, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये पाहिजेत 18 धाबा. रंगरंगोटी आमचे स्कोरर विशाल भोईर करत आहेत. चांगला लेखाजोखा चांगली माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. पुन्हा एकदा हाईट जास्त आहे, उंची जास्त, तितकीच लांबी. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाज संतोष याने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. थँक्यू. 4 चेंडू पाहिजेत 12. इथे तुम्ही 12 12 12 3 वेळा दाखवलेत 12. आता नेमका कुठल्या दिशेने जाईल विजयाचा वारा? 4 मध्ये पाहिजेत 12. वापसी करावी लागेल लाला माची. सरळ बॅटने लाला जसा आला त्याचा बाहेर गेला, सिक्सर. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार संतोष द्वारे. वार पलटवार आणि आता पूर्णतः पलटवार. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार खेचल्यानंतर धावसंख्या 4 गडी बाद 54. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत फक्त 6. 3 मध्ये 6. कधीही केव्हाही काहीही घडू शकतं असा खेळ म्हणजेच क्रिकेट. कोणी अंदाज बांधू शकत नाही क्रिकेट या खेळाचा. 3 मध्ये 3 षटकार संतोष आपल्या टीमला सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन पोहोचवतोय. व्हॉट अ मॅच. आता लाला नेमकं काय करेल? खोया गटातील एक चांगला खेळाडू लाला, वापसी करावे लागेल त्याला. स्लोवर वन आणि हा सुद्धा चौकार येऊ शकतोय. ओहो, व्हॉट अ बॅटिंग. 4 चेंडू बाद परंतु 4 चेंडूंमध्ये वसूल केलेत आणि 22 धाबा. फक्त 2 धाबांची गरज आहे. धावसंख्या 58. म्हणून मी उल्लेख असा केला की संघर्षाकडून यशाकडे वाटचाल करायची. मुर्दा टीमचे 8 विकेट आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचे फक्त 4च विकेट आहे. एक काढला तरी चालू शकतो. ऑफ ड्राईव्ह हलक्या हाताने 1 धाव पळून पूर्ण केली आणि 1 धाब्याची गरज आहे. 1 धाब्याची गरज आहे. हो काय जल्लोष आहे बघा. योगेश घरत खुश आहेत. कॅप उतरवली त्याने. एन्जॉय. आणि गंगाधर सुद्धा खुश होतो. काय चांगलं क्रिकेट आहे. एक मॅच धावतं समालोचन करण्याकरता आलं परंतु खूप चांगलं वाटलं. स्लोवर वन आडव्या बॅटचा वापर केला, फिनिशिंग टच दिला, मिळतील धावा 4 आणि ह्याच बरोबर या मॅचला जिंकलंय. अविश्वसनीय खेळी बॅटर संतोष पाटीलची. अँड आय थिंक संतोष पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. काही चांगला जल्लोष करताना दिसलं. एकमेकांविरुद्ध हँडशेक करतात. चला या मॅन ऑफ द मॅच आणि मुर्दा टीमने सुद्धा या. मुर्दा टीम संपूर्ण खेळाडू या ठिकाणी येतील जिथे आपल्याला पारितोषिक मिळेल 3य क्रमांकाचं. चांगला खेळ तुम्ही सुद्धा केलं. हार जीत होत असतं परंतु या 40+ क्रिकेटमध्ये असं वाटलं नव्हतं की ह्या 60 धाबा चेस होतील. चांगला फिटनेस बघायला मिळाला प्रत्येक टीमच्या खेळाडूंचा. चांगलं काम स्पर्धेमध्ये आमच्या पंचांचं राहिलं. प्रशांत म्हात्रे, ललित भोईर सरांचं. इथे आपण सुनील मुकादम यांनी सुद्धा चांगलं पंच म्हणून कामगिरी केलंय. समित पाटील, गुणेश सर चांगलं योगदान आहे. 59 धाबा ज्याच्यामध्ये 24 धाबा संतोषच्या. त्याच्यानंतर आपण बघितलं